कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगाराला गुंडविरोधी पथकाने राजस्थानातून अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव, निफाड, औरंगाबाद या रस्त्यांचे बांधकाम केले होते। सदरच्या बांधकामांच्या नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कम 12,61,68,000 एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद, जलाउद्दीन सय्यद व त्याच्या इतर साथीदारांनी कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना गुंडविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या राजस्थान येथे पळून गेलाय। सदरची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिट्टे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले। 2 दिवस सापळा रचून मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून शकूर सय्यद याला फतेपूर रोड, अलीनगर, सिकर, राजस्थान येथे ताब्यात घेण्यात आले। पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक।